काय रे भक्ता, कोणासाठी सजलायस? कोणाला दाखवायला हे सुखाचे दात कोरून काढलेले हसू? आरशात बघायला तुला वेळ नाही आणि मोबाईलच्या कॅमेऱ्यात स्वतःला शोधतोयस? अरे वेड्या, तू ज्याला तुझं आयुष्य म्हणतोयस ते फक्त 4x6च्या काचेच्या तुकड्यावरचं जग आहे. तू फोटो टाकलास की लोक टाळ्या वाजवतील, लाईक्स देतील. पण ज्या दिवशी तुझं मन रडत असेल तेव्हा यातला एक तरी हात डोळे पुसायला येईल का? तू आभासी सुखाच्या मृगजळामागे धावतोयस. तू विसरलायस की तू एक माणूस आहेस, प्रोफाईल नाही. डोळे उघड, ही माया तुला गिळायला बसली आहे. हे बघण्यात तू तुझं जेवण विसरलायस. त्याचं घर मोठं, त्याचं फिरणं भारी, त्याचे कपडे ब्रँडेड. अरे, तू ज्यांचे फोटो बघून स्वतःला कमी लेखतोयस ना, त्यांच्या घरातला अंधार तुला माहीत नाही. तिथंही भांडणं आहेत, तिथंही दुःख आहे, तिथंही एकटेपणा आहे. पण तुला काय? तुला फक्त चमकणारी त्वचा आणि फिरणारी गाडी दिसते. दुसऱ्याची रेघ मोठी बघून स्वतःची रेघ पुसू नकोस. तू जसा आहेस तसा माझा आहेस. पण तू कोणासारखं तरी बनायच्या नादात स्वतःला हरवून बसलायस. ही तुलना तुला आतून पोखरतीये. हीच तुझी सर्वात मोठी शत्रू आहे. जेवणाच्या ताटावर बसल्यावर प्रार्थना करायची सोडून तू फोटो काढतोयस. आईबाप समोर बसलेत, त्यांच्याशी बोलायला तुला शब्द सुचत नाहीत. पण अनोळखी लोकांसाठी तू तासनतास चॅटिंग करतोयस. काय मिळालं तुला यातून? हजारो फ्रेंड्स आहेत तुझ्या यादीत. पण संकटाच्या वेळी हाक मारल्यावर एक तरी धावून येईल का? तू नाती विसरलायस. तू स्पर्श विसरलायस. तुला फक्त नोटिफिकेशनचा आवाज ऐकायची सवय लागली आहे. अरे, देव मंदिरात नाही आणि मोबाईलमध्ये तर अजिबात नाही. देव तुझ्या शेजारच्या माणसात आहे, त्याच्या डोळ्यातल्या अश्रूत आहे. पण तू तर मान खाली घालून त्या निळ्या प्रकाशात स्वतःचं आयुष्य जाळून घेतोयस. लोक म्हणतात आम्ही प्रगत झालो. कसली प्रगती? तुमचं मानसिक स्वास्थ्य लिलावात निघालंय. कोणाला काय वाटेल, लोक काय म्हणतील, माझ्या पोस्टवर कमेंट्स का आल्या नाहीत, या चिंतेत तुझी झोप उडाली आहे. हा दिखावा म्हणजे आजच्या काळातली सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. ज्याला स्वतःच्या मनाची शांती राखता येत नाही, त्याला जग जिंकूनही काय उपयोग? तू बाहेरून श्रीमंत दिसण्यासाठी आतून भिकारी होत चाललायस. स्वामी म्हणतात, हृदयी वसतो तो मी. तुझ्या हृदयात मी आहे का? की फक्त दुसऱ्याच्या लाईक्सची हाव? आत्मपरीक्षण कर. हे आभासी जग म्हणजे एक जाळं आहे आणि तू त्यात अडकलेला छोटासा मासा. अजूनही वेळ गेलेली नाही. तो काचेचा तुकडा बाजूला ठेव. बाहेर पड. उगवता सूर्य बघ. मातीचा सुगंध घे. आपल्या माणसांच्या डोळ्यात बघून मन मोकळं हस. तुला कोणालाही काहीही सिद्ध करायची गरज नाही. तू जसा आहेस तसा परिपूर्ण आहेस. अजूनही वेळ गेलेली नाही. तो काचेचा तुकडा बाजूला ठेव. बाहेर पड. उगवता सूर्य बघ. मातीचा सुगंध घे. आपल्या माणसांच्या डोळ्यात बघून मनमोकळं हस. तुला कोणालाही काहीही सिद्ध करायची गरज नाही. तू जसा आहेस तसा परिपूर्ण आहेस. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. पण तू जेव्हा स्वतःच्या सत्यात उभा राहशील तेव्हाच माझा हात तुला जाणवेल.
चालता हो खऱ्या जगाकडे, खऱ्या आनंदाकडे.